नमस्कार. मागच्या धबधब्याचा व्हिडिओ तुम्ही बघितल्यावर तुम्हाला काय वाटलं? महाबलीपुरम सिरीज संपली? अजिबात नाही. अजून बऱ्याच जागा बघायच्या राहिल्या आहेत. त्यातल्या काही गमतीशीर आणि काही रहस्यमय जागा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. रहस्य म्हटल्यावर घाबरू नका हा. या गमतीशीर रहस्यमय जागा आहेत. मॉन्युमेंट्स ऑफ महाबलीपुरम बघताना काही जागा अशा आहेत ज्या फार फेमस नाहीयेत पण इंटरेस्टिंग नक्कीच आहेत. बघूया त्यातल्याच जागा. गणेश मंडप आणि वराह मंडप आठवते का तुम्हाला, जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं? त्याच्या इतकंच थोडं पुढे गेलं की एक अशी भव्य इमारत किंवा स्थान आपल्याला दिसतं. तर हे आहे राजगोपुरम. पहिल्यांदा मी जेव्हा बघितलं तेव्हा मला एखाद्या राजवाड्याचा हा भाग असावं असं वाटलं. इतकं हे भव्य आहे. त्याला पुढे असे आणि मागे दोन असे पिलर आहेत आणि या पिलरवर अतिशय सुंदर नक्षीकाम आहे. त्यातल्या एका ह्याच्यामध्ये तर दशावतार कोरलेले आहेत आणि ह्याचा आकार बऱ्यापैकी मोठा दिसतोय ना. तर असं हे राजगोपुरम, ह्याला छत बांधण्यात येणार होतं पण काही कारणामुळे राहून गेलं. ऍक्च्युली हे मॉन्युमेंट्स ऑफ महाबलीपुरमचं ना प्रवेशद्वार असावं असा तर्क आहे, पण हे का अपूर्ण राहिलंय हे मात्र कोणाला माहित नाही. म्हणूनच एक न उलगडलेलं रहस्य असं याला म्हणता येईल. पण अपूर्ण असलं तरी हे इतकं सुंदर आहे की इथे खूप साऱ्या साऊथ इंडियन मूवीजचं शूटिंग झालंय असं कळलं. इथून थोडं पुढे गेल्यानंतर दोन गमतीशीर ठिकाण आहेत. त्यातलं एक आहे धर्मराजाचं सिंहासन. पांडव जेव्हा वनवासामध्ये होते तेव्हा म्हणे धर्मराजा इथे बसत असे, जिथे दिवसभर चालल्यामुळे खूप दमल्यामुळे आमचा ध्रुव बसला. तर ऍक्च्युली हा दिसत असेल, हा एक दगडी काऊच आहे आणि उशीच्या ठिकाणी इथे असा हा सिंह ठेवलाय. या सिंहावरनं हा राजघराण्याशी रिलेटेड काहीतरी दगडी काऊच असावा असं म्हणू शकतो. इथूनच जवळ चौकोनी हौद, ज्याला पायऱ्या होत्या, त्याला द्रौपदीच बाथ म्हणजे द्रौपदीचं स्थानगृह असं म्हणता येईल. आता हे पांडव खरे होते की नव्हते? महाभारत घडलं होतं का ते फक्त एक ग्रंथ आहे? या वादात पडण्यात मला तरी इंटरेस्ट नाही. त्यामुळे त्याच्यात न पडता या जागेचा छान आनंद घेऊया. आणि हे खरं होतं की नव्हतं यापेक्षा पूर्वासूरज हे चॅनल तर खरं आहे. तुम्हाला खाली चॅनलचं नाव पण दिसत असेल, त्याच्या शेजारी सबस्क्राईब पण दिसत असेल ना. केलं नाहीयेत ना अजून सबस्क्राईब? मग चला पटकन सबस्क्राईब करून टाका आणि असे मस्त व्हिडिओ बनवायला आम्हाला प्रोत्साहन द्या. अहो, सबस्क्राईब करायला फुकट असतं. चला पटकन करून टाका. आता आपण दोन मंडप बघणार आहोत. त्यातला एक मंडप आहे त्रिमूर्ती मंडप आणि दुसरा आहे गोवर्धन मंडप. त्रिमूर्ती मंडप हा साधारण 8व्या शतकामध्ये कोरलेलं एक गुहा मंदिर आहे. ऍक्च्युली तिथे ब्रह्मा, विष्णू, शंकर यांची शिल्प आहेत म्हणून याला त्रिमूर्ती मंडप असं म्हटलं जातं. शंकराच्या मूर्ती समोर लिंग स्वरूपातील शंकर म्हणजे शंकराची पिंड आहे, जी एक वेगळ्या दगडामध्ये आहे. हे थोडं इंटरेस्टिंग वाटलं मला. श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला ही गोष्ट तर तुम्हाला माहितीये ना. हीच गोष्ट अतिशय हुबेहूब नाट्यमयतेने दाखवणारा हा कृष्ण मंडप आहे. बरं, मला सांगा, कोणत्या देवापासून संरक्षणासाठी गोवर्धन पर्वत उचलला होता कृष्णाने? बघू तुमच्यापैकी किती जणांना ही गोष्ट माहितीये ती. इथे गोप गोपिका, कृष्ण याच बरोबरीने जर तुम्ही बॅकग्राऊंडला बघितलं तर गायी देखील दाखवलेल्या आहेत. त्यामुळे हा मंडप ना अतिशय सुरेख आहे आणि पर्सनली माझा फेवरेट आहे. तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. अशी होती आजची गोष्ट मॉन्युमेंट्स ऑफ महाबलीपुरम मधील काही वेगळ्या आणि रहस्यमय जागांची. महाबलीपुरम सिरीज मधले व्हिडिओ संपले नाहीयेत अजून भरपूर व्हिडिओ येणार आहेत. जसा एक आशियातलं सगळ्यात मोठं शेल म्युझियमचा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. त्याच्यानंतर पुढचा व्हिडिओ जो मी आणणार आहे ना, तो आहे लाईट हाऊसचा. म्हणजे लाईट हाऊस तुम्ही कदाचित बघितली असतील आजकालच्या काळातली, पण हे लाईट हाऊस 7व्या ते 8व्या शतकातलं आहे आणि अतिशय सुंदर शिल्पकाम आहे. त्यामुळे असे वेगवेगळे महाबलीपुरम सिरीजचे व्हिडिओ, त्याच बरोबरीने पावसाळ्यातल्या जागांचे व्हिडिओ, असं सगळं पूर्वासूरज चॅनलवर येणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा. असंच भरभरून प्रेम करत राहा, कारण भेटायचंय ना आपल्याला. त्यामुळे भेटत राहू, फिरत राहू, वेगवेगळ्या गोष्टी शोधत राहू. तोपर्यंत बाय बाय.